निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। महाविकास आघाडीच्या बुलढाणा विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार जयश्री सुनील शेळके यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राजेंद्र शिंगणे, शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। बुलढाणा येथील टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानामध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सुषमाताई अंधारे म्हणाल्या की जर जयश्री शेळके लाडकी बहीण असेल तर जालिंदर बुधवत यांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी आपली उमेदवारी बहिणीला दिली, त्याच पद्धतीने जयश्री शेळके लाडकी बहीण असेल तर भाऊबीजेची ओवाळणी म्हणून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आणि जयश्री शेळके यांना बिनविरोध करावं, अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी महायुतीचे शिवसेना उमेदवार संजय गायकवाड यांच्यावर केली आहे। बुलढाण्यामध्ये ताकदीने मशाल पेटेल। मला खात्री आहे की जयश्री सुनील शेळके या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून फार ताकदीने आज त्यांनी मैदानात उतरले आहेत आणि त्यांच्या उमेदवारी अर्जाला ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष किंवा शिवसेना या सगळ्याच पक्षांचे पदाधिकारी जितक्या उत्साहाने आपल्याला दिसत आहेत, यावरून निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की बुलढाणा विधानसभा ही शिवसेनेची परंपरा कायम ठेवणार आहे। नाही, आपण कशाला दादा दुसऱ्याच्या पंक्तीला बुंदी वाटावी। मला असं वाटतं की आम्ही आमच्या उमेदवारांवरती फोकस केला पाहिजे। पण या निमित्ताने एक नक्की की मी कालपासून जी बातमी ऐकते श्रीनिवास वानगा यांच्या संबंधाने, त्याची मला निश्चितपणे काळजी आहे। श्रीनिवास वानगा यांची उमेदवारी रद्द झाल्यानंतर ते ज्या पद्धतीने हतबल झाले, जरी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव साहेबांशी बैमानी केली असली, विश्वासघात केला असला, जरी त्यांनी पक्षाशी गद्दारी केली असली, तरी सुद्धा ते सुरक्षित आणि सुखरूप असावेत। त्यांना एवढं तर नक्कीच आता कळून चुकलेलं आहे की एकनाथ शिंदे आणि ही सगळी मंडळी क्रूर आहेत आणि अशा क्रूर लोकांच्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाला अजिबात पारखं होऊ नये, त्यांनी आपल्या कुटुंबात सकुशल परत यावं असं नक्की मला वाटेल। नाही, शक्ती प्रदर्शन का त्यांनी काय करायचंय ते करावं। आम्हाला खात्री आहे की 2024ला सत्तांतर होणार आहे आणि महाविकास आघाडी सत्तेत बसणार आहे। किशनचंद तनवानी यांनी आपला उमेदवारी मागे घेऊन शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिला। त्याच्या संबंधाने कालच पक्षातून त्यांची हकालपट्टी झालेली आहे आणि मला असं वाटतं की जालिंदर बुधवंतांच्या सारखे निष्ठावंत शिलेदार विरळे असतात, पण काही लोकांना सत्तेचा आणि पैशाचा मोह होतो। त्या मोह होणाऱ्यांपैकी एक जर तनवानी नाव असेल तर आम्ही त्याच्यावर फार वेळ खर्च करायची गरज नाही। दुसरा निष्ठावंत शिलेदार बाळासाहेब थोरातांची उमेदवारी तिथे लगेचच दिलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला काय घडून गेलं यावर बोलण्यापेक्षा आता आम्हाला तिथे अजून काय चांगलं करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। जर जयश्रीताई शेळके ही लाडकी बहीण असेल तर ज्या पद्धतीने जालिंदर बुधवंतजी यांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी आपली उमेदवारी बहिणीला दिली, अगदी त्याच पद्धतीने जयश्री शेळके जर लाडकी बहीण असेल तर भाऊबीजेची ओवाळणी म्हणून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आणि जयश्री शेळकेंना बिनविरोध काढावं। सिंपल आहे। डुप्लिकेट लोक डुप्लिकेट धंदे करत असतात, त्यांच्याकडून ओरिजिनल वागण्याची अपेक्षा आपण करू नये। आम्हाला या कुठल्याही कूटनीतीचा आणि कशाचाही फरक पडत नाही, त्यांना जे करायचं ते करावं। आमची लढाई सत्याची आहे आणि आम्ही अत्यंत निष्ठेने आणि प्रयत्नांच्या सचोटीने आम्ही आमच्या कर्तृत्वावर उभे आहोत। आम्हाला कुठलेही डुप्लिकेट धंदे करायची गरज नाही। महाविकास आघाडी ताकदीने एक स्थिर सरकार महाराष्ट्राला देईल आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी जे स्पष्ट बहुमत असतं
ते स्पष्ट बहुमत निश्चितपणे महाविकास आघाडीकडे असेल. कुणाच्या डायरीतली पत्र? सत्ताधाऱ्यांना आता बऱ्यापैकी भीती आहे, कारण ज्या परमवीर सिंगांच्या सांगण्यावरून ऐकीव माहितीच्या आधारे खटले वगैरे करण्याची जी नौटंकी झाली त्यामध्ये आता गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत की परमवीर सिंगांनी स्वतः मान्य केलं की माझ्याकडे कुठलेही पुरावे नव्हते. मात्र देवेंद्र फडणवीसांनी निव्वळ आणि निव्वळ राज्यात अस्थिर करण्यासाठी हा सगळा कट कारस्थानाचा खेळ रचला. यावर मला वाटतं हिंदी बिग बॉस मध्ये गुणरत्न सदावर्तेने सुद्धा कबुली जबाब दिलेला आहे की राज्य अस्थिर करण्यासाठी भाजप आणि फडणवीसांनी सांगितलेला टास्क गुणरत्न आणि त्यांच्यासारखे अनेक लोक खेळत होते. सो महाराष्ट्राची जनता हे जाणून आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भीड स्वराज्य.